हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? अँड वेलकम बॅक टू आवर लेक्चर नंबर 4 ऑफ एनपीओ अकाउंट्स. मित्रांनो मित्रांनो आपण आतापर्यंत ना सगळे जे इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स, एनपीओ काय असतं, एनपीओ आणि नॉर्मल आपल्या फायनल अकाउंट्स मध्ये काय डिफरन्स आहे, हे मागच्या 3 लेक्चर्स मध्ये कव्हर केलं, ज्याला आपण बेस बिल्डिंग म्हणतो. की आपल्या बेसिक सगळ्या कन्सेप्ट वगैरे ह्या आपण सगळ्या समजून घेतल्या. आजपासून आपण इलस्ट्रेशन स्टार्ट करणार आहे. खूप इझी इलस्ट्रेशन्स आहेत, खूप इझी चॅप्टर आहे. आय डोंट नो मुलांना ह्या चॅप्टर बद्दल काय एवढी भीती असते की नाही सर ह्याच्यात हे खूप क्रिटिकल, आम्हाला कळतच नाही काय करायचंय काय नाही. चला तर आता ते सगळं सगळं तुम्ही बाजूला ठेवा. तुमच्या कॉलेजमध्ये चॅप्टर कळालाय नाही कळालाय, तुमच्या क्लासमध्ये कळालाय नाही कळालाय, आता पुढचे 2-3 लेक्चर्स एकदम नीट पूर्ण शांतपणे हे लेक्चर्स बघा. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की लास्ट लेक्चर पर्यंत तुमचं एनपीओ एकदम क्लिअर झालेला असेल. चला मित्रांनो, सगळ्यात पहिले बघा इलस्ट्रेशन नंबर 1, ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी. ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी म्हणजे काय बघा. आता स्टेशनरीचं आपल्याला काही अकाउंटिंग करायचंय, काही आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय, तर काय कॅल्क्युलेशन आहे ते समजून घेऊयात. बघा, आपल्याला एक बॅलन्स शीट दिली आहे ऍज ऑन 31 मार्च 2017 ची बॅलन्स शीट दिली आहे, ज्याच्या ऍसेटच्या साईडला आपल्याला दिसतंय स्टॉक ऑफ स्टेशनरी. काय दिसतोय? स्टॉक ऑफ स्टेशनरी. किती? 800. ह्याचा मिनिंग काय रे? एक एक्झाम्पल घ्या. असं समजा की हे एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. काय आहे? शैक्षणिक संस्था, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. आणि त्यांच्याकडे 2017 वर्षाच्या एंडला 31 मार्च 2017 800चा क्लोजिंग स्टॉक होता. कशाचा? स्टेशनरीचा. ठीक आहे. मग आपल्याला पुढे काय दिलंय? रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलंय. कशाचं रे? 31 मार्च 2018. म्हणजे सर पुढच्या वर्षाचं. बघा आपल्याकडे आता जर तुम्ही ओव्हरऑल डेटा बघसाल तर एक आहे 31 मार्च 2017 आपल्याकडे 800 क्वांटिटी होती. आणि आणि पुढे दिलंय की ह्या वर्षात आपण बघा किती काय काय खर्च आणि इन्कम वगैरेचा डेटा दिलाय. त्यात आपल्याला म्हणतायत बघा, पेमेंटच्या साईडला दिसतंय बाय स्टेशनरी परचेस किती? 7,000. बघा मित्रांनो, म्हणजे काय की ह्या वर्षात आपण अजून 7,000ची इन्व्हेंटरी परचेस केली आहे, ज्याचं आपण पेमेंट केलंय. ज्याचं आपण काय केलंय? पेमेंट केलंय. ठीक आहे. म्हणजे बघा स्टेप बाय स्टेप जाऊ. पहिले माझ्याकडे ऑलरेडी 800 रुपयाचा स्टॉक होता वर्षाच्या मागच्या वर्षाचा एंड, म्हणजे ह्या वर्षाच्या सुरुवातीला. ह्या वर्षाच्या सुरुवातीला असं समजा आपण बुक्सचं कॅल्क्युलेशन करू. 800 रुपयाचे बुक्स ऑलरेडी होते, 7,000चे बुक्स अजून घेतले, ज्याचं पेमेंट पण झालंय. ठीक आहे. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय दिलंय? ₹1500 इज आउटस्टँडिंग फॉर स्टेशनरी बिल. म्हणजे सर थांबा, आपण 7,000चे नाही घेतलेत आपण सर. ऍक्च्युली आपल्याला बिल आला असणारे 8,500चं. कितीचं बिल आलंय? 8,500. त्या 8,500 पैकी म्हणजे आपण ऍक्च्युली पुस्तकं कितीचे घेतलेत? 8,500चे. त्यातनं आपण 7,000 पे केलेत, जे आपल्याला रिसिट्स अँड पेमेंट मध्ये दिसतंय. 7,000 पे केलेत. आणि बरोबर बघा मित्रांनो, 1,500 रुपये अजून पे करायचे बाकी आहेत. आणि तेच खाली लिहून दिलंय 1,500 रुपीजचं बिल आउटस्टँडिंग आहे. आता मलाच सांगा, जर मला ऍक्च्युअली बुक्स माझ्याकडे किती आले हे बघायचं असेल, तर मी 7,000चे बुक्स आले म्हणायचं का 8,500? सर 8,500. 1,500चं पे नाही केलेत, पण बुक्स तर आले ना, स्टेशनरी तर आली. म्हणजे थोडक्यात सर मी 7,000 नाही, मी ऍक्च्युली ना बघा इथं मी कसं लिहिल, मी आता एका टेबल मध्ये लिहितो बघा. 800चे माझ्याकडे ऑलरेडी बुक्स होते, 800चे ऑलरेडी होते, प्लस 7,000चे घेतले ज्याचं पेमेंट पण केलंय, प्लस 1,500चे घेतले ज्याचं पेमेंट अजून केलेलं नाहीये. ओके. म्हणजे आता माझ्याकडे टोटल स्टॉक किती झाला रे मित्रांनो? टोटल स्टॉक किती झाला? सगळे फटाफट कॅल्क्युलेट करून सांगा. एक सेकंड, माझा कॅल्क्युलेटर किधर गया रे बाबा? ऐसा कौन गायब करता है रे कॅल्क्युलेटर को? चला एक सेकंद थांबा. चला किती आहे? 800 प्लस 700 प्लस 1,500, सॉरी 700 नाही रे, 7,000 प्लस 1,500 किती आलं मित्रांनो? 9,300. म्हणजे आता माझ्याकडे करंटली एवढा स्टॉक आहे. कळलं का मित्रांनो? असं एकदम सिंपल लॉजिकली उदाहरण घ्या. तुमच्याकडे ऑलरेडी वर्षाच्या सुरुवातीला 10 चॉकलेट होत्या. किती चॉकलेट होत्या? समजा 10 चॉकलेट होत्या. आणि असं अज्युम करा तुम्ही आता एका दुकानात गेले, तिथून अजून 15 चॉकलेट्स घेतल्या. 10चं पेमेंट लगेच केलं,
आणि 5चं तुम्ही म्हणले की मी उद्या पेमेंट करतो, पण मग आता घरी आल्यानंतर आता तुमच्याकडे टोटल आता चॉकलेट्स किती झाल्या? सुरुवातीच्या 10 आणि आता 15 ऍड करणार का परत फक्त 10 ऍड करणार? नाही नाही, ते 5 ऍड नका करू, त्याचं पेमेंट नाही. अरे आला ना पेमेंट, उद्या करणार, पण स्टॉक तर आला, बरोबर की नाही? म्हणजे सर टोटल आता माझ्याकडे चॉकलेट किती झाल्या? 10 + 15 किती झाल्या? 25, बरोबर. तेच आपण केलं, पहिले 800 होत्या, त्यात आपण 7,000च्या घेतलं, ज्याचं पेमेंट केलं, 1500च्या घेतलं, ज्याचं पेमेंट नाही केलं, ठीक आहे, पण स्टॉक तर आला. म्हणजे आता माझ्याकडे टोटल स्टॉक झाला 9,300. बरं, अजून काय म्हणतायत? स्टॉक ऑफ स्टेशनरी ऍज ऑन 31 मार्च 2018, म्हणजे वर्षाच्या एंडला कितीचा स्टॉक उरलाय? 1,300. बघा मित्रांनो, माझ्याकडे 9,300चा स्टॉक होता आणि वर्षाच्या एंडला जर 1,300 उरलाय, म्हणजे पूर्ण वर्षात किती स्टॉक यूज झाला रे? 8,000. किती स्टॉक यूज झाला? 8,000. कळलं का मित्रांनो? फार इझी आहे. बघा आता तुमच्याकडे 25 चॉकलेट झालते, 25 चॉकलेट झालेले. आता जर मी तुम्हाला म्हणलं की माझ्याकडे 7 चॉकलेट उरलेत, तर किती चॉकलेट मी वाटले? किती वाटले? 18 चॉकलेट. तेच काढलं आपण. किती वर्षभरात स्टेशनरी कंझ्युम झाली? कसं काढणार? पहिले किती होती, मग नवीन किती घेतली, त्यानंतर किती उरलेत ते जर मायनस केले तर ऑटोमॅटिकली कळेल की किती यूज झालेत. या बरं काय काढायला लावलेलं? विथ द हेल्प ऑफ द अबव इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ स्टेशनरी कंझ्युम ड्युरिंग द इयर. बघा अमाऊंट ऑफ स्टेशनरी कंझ्युम ड्युरिंग द इयर किती आली? 8,000. किती आली मित्रांनो? 8,000. फटाफट सांगा, सगळ्यांना क्लिअर आहे का? येस सर. चला आता पुढे जाऊयात. नेक्स्ट इलस्ट्रेशन काय बघूयात. चला, इझी होतं हे तर. ओके, आता इलस्ट्रेशन 2 आहे. लेट्स सी आपल्याला काय करायचं ह्याच्यात. फॉर कन्सिडरिंग ऍडजस्टमेंट रिलेटिंग टू सबस्क्रिप्शन ओनली. बघा आता आपण सबस्क्रिप्शनचे काही ऍडजस्टमेंट कशा येतात क्वेश्चन मध्ये ते बघणार आहे. ह्यांनी काय केलंय थोडक्यात, सुरुवातीला काही इलस्ट्रेशन दिलेत ज्याच्यात स्पेसिफिकली एक गोष्टीबद्दल इलस्ट्रेशन दिलेले आणि मग पुढे जाऊन डायरेक्ट मग क्वेश्चन दिलेत पूर्ण. चला, परत आपल्याला काय दिलंय? रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट दिलंय. रिसिट अँड पेमेंट नेहमी लक्षात ठेवा. रिसिट अँड पेमेंट मध्ये आहे ना, हे नाही बघत की कुठल्या वर्षाचे आलेत काय आले, डायरेक्ट जेवढे पैसे आलेत ते आलेत, ते रिसिट्स, आणि जेवढे पे केले ते पेमेंट. ओके, कधीचं दिलंय? 31 मार्च 2018. 31 मार्च 2018. एकच मिनिट, मी जरा ना पेनचा कलर ऑरेंज किंवा रेड करतो, याच्याने जरा दिसेल. हा, परफेक्ट. चला मित्रांनो, आता बघा रिसिट साइडला दिलंय, म्हणजे पैसे आलेत. काय आलेत? सबस्क्रिप्शनचे पैसे आलेत. असं समजा ही एखादी जिम, एखादं काहीतरी स्पोर्ट्स क्लब वगैरे ज्याचे मेंबर्सनी सबस्क्रिप्शनचे पैसे दिलेत. टोटल वर्षभरात पैसे किती आलेत मित्रांनो? 85,000. किती आलेत? 85. पण त्याचा ब्रेकअप बघा काय? 2016-17चे काही पैसे बघा. आपलं वर्ष चालू आहे 31 मार्च 2018, म्हणजे 17-18 हे आपलं अकाउंटिंग इयर आहे. हे आपलं अकाउंटिंग इयर आहे. 16-17 म्हणजे त्याच्या मागच्या वर्षीच्या काही लोकांचे पैसे यायचे बाकी होते, त्यांनी ह्या वर्षात दिले, ते आहेत 1,500. मला सांगा, चला स्टेप बाय स्टेप जाऊ. 85,000 टोटल आलेत, पण त्यातले 1,500 तर मागच्या वर्षाचे आहेत. 1,500 काय आहेत? मागच्या वर्षाचे. ते मायनस करा. सर आलेत ना? अरे पैसे आलेत, पण तो आपला ह्या वर्षाचा इन्कम आहे का? नाही, तो मागच्या वर्षाचा इन्कम होता. चला, म्हणजे हे 1,500 तर मायनस केले. आता किती उरले? 83,500. 83,500. चला पुढे जाऊयात मित्रांनो. नेक्स्ट आहे 17-18 मध्ये आपल्याला आलेत 17-18 वर्षाचे. 17-18 ह्या वर्षाचं म्हणजे जे लोकांनी दिलेत ते किती आहेत? 80,000. आपलं वर्ष पण 17-18चे, म्हणजे ते तर सर आपलं ह्या वर्षाचं इन्कम. आणि मित्रांनो 18-19 म्हणजे नेक्स्ट इयरचे पण काही लोकांनी ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले. मला परत सांगा, तो ह्या वर्षाचा इन्कम आहे का? नाही. तर त्याला काय करणार? मायनस. सर तो ह्या वर्षाचा इन्कम नाहीये, तो पुढच्या वर्षाचा इन्कम आहे. बघा मित्रांनो, म्हणजे बरोबर आपण आलो का 80,000 ला, जो आपला ह्या वर्षाचा ऍक्च्युअली जे ह्या वर्षाचा इन्कम आहे आणि ह्याच वर्षी पैसे मिळालेले आहेत. आता खाली ऍडजस्टमेंट काय दिलेत बघा. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज 7,000. ह्याचा अर्थ काय की सर असेही काही लोक आहेत ज्यांनी ह्या वर्षाचे अजून पैसे दिलेले नाहीयेत, म्हणजे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे. किती? 7,000. बघा, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. करंट इयर म्हणजे कुठला? 17-18. या वर्षाचे 80,000 रुपये तर आले, बट काही लोक असे ज्यांनी अजून पैसे दिले नाहीत, ते किती आहेत? 7,000. मला सांगा, पैसे नाही दिलेत बट, म्हणजे आपण खूप वेळा आता हे डिस्कस केले, आता तुम्हाला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. पैसे आले नाहीयेत ह्याचा अर्थ इन्कम नाही झालाय का? सर इन्कम झालाय.
इन्कम झालाय, फक्त पैसे येणं बाकी आहे, पैसे येणं बाकी आहे. तर चला 80,000 रुपये आलेत आणि 7,000 यायचे बाकी आहेत, पण तो पण आपला इन्कम आहे. तर आता आपला इन्कम टोटल आतापर्यंत किती झाला? 87. किती झाला? 87. पुढे बघा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2016-17 वॉज 2000. बघा 16-17 म्हणजे ह्या वर्ष मागच्या वर्षाचे किती रुपये यायचे बाकी होते? 2000. आउटस्टँडिंग किती होते? 2000. पण त्यातले ह्या वर्षी मिळाले किती आहेत? 1500. म्हणजे कॅनायसे 500 रुपये अजून पण यायचे बाकी आहेत. 500 रुपये अजून पण यायचे बाकी आहेत. पण मित्रांनो मला सांगा, जे 500 रुपये अजून यायचे बाकी आहेत, तो आपला ह्या वर्षाचा इन्कम आहे का मागच्या वर्षाचा? मागच्या वर्षाचा. त्यामुळे त्याला इन्कम मध्ये ऍड नका करू, पण ते आपला ऍसेट आहे का? कारण अजून पण सर 500 रुपये यायचे बाकी आहेत. आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ड्युरिंग लास्ट इयर वॉज 8,000. आता बघा मित्रांनो काय म्हणतायत आपल्याला, मागच्या वर्षी काही लोकांनी ह्या वर्षाचं सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये दिलं होतं. कशात दिलं होतं मित्रांनो? ऍडव्हान्स मध्ये. म्हणतो मागच्या वर्षाचा इन्कम होता का ह्या वर्षाचा? सर ह्या वर्षाचा. परत लक्षात घ्या मी काय म्हणतोय बघा, ह्या ह्या पहिले हे सॉल्व्ह करून घेऊ, मग मी तुम्हाला अजून सोपं करून ह्या गोष्टीला समजवतो. बघा काय म्हणतात परत एकदा, मागच्या बघा, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ड्युरिंग लास्ट इयर. मागच्या वर्षी काही लोकांनी ऍडव्हान्स मध्ये 8,000 रुपये पे केलेले. आता मागच्या वर्षाचा ऍडव्हान्स होता म्हणजे ऍक्च्युअल इन्कम तो ह्या वर्षाचा असणार आहे. मग ह्या वर्षाच्या इन्कम मध्ये त्याला काय करा मित्रांनो? ऍड करा. काय करा? ऍड. किती होते रे? 8,000. तर 87 प्लस 8 किती झाले मित्रांनो? हे 87 प्लस 8 किती झाले? 95,000. म्हणजे ऍक्च्युअली आपलं इन्कम जे आहे ना ते किती येणार मित्रांनो? 95. किती येणार? 95. क्लिअर आहे सगळ्यांना? 95 कसं आलं? आता बॅलन्स शीट मध्ये कसं दाखवणार बघा, स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिले हे 7,000 रुपये यायचे बाकी आहेत, प्लस बघा 2,000 पैकी 1,500 आले, हे पण 500 यायचे बाकी आहेत. म्हणजे टोटल किती रुपये यायचे बाकी आहेत? 7.5. हे आपला ऍसेट आहे. हे आपलं काय आहे? ऍसेट. 7.5. आणि मित्रांनो जे आपल्याला ह्या वर्षी ऍडव्हान्स मध्ये मिळालेत 3,500, पुढच्या वर्षासाठी जे ह्याच वर्षी ऍडव्हान्स मध्ये लोकांनी दिले, ज्याला आपण म्हणलं की नाही तो माझा इन्कम नाहीये, ती आपली एक लायबिलिटी आहे का? पुढच्या वर्षाचं इन्कम आत्ताच झालंय. बघा, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 3,500 ही तुमची झाली लायबिलिटी. ही तुमची काय झाली? लायबिलिटी. कळलं का मित्रांनो? आता ह्याच एक्झाम्पलला ना मी थोडं इझी करून शिकवतो तुम्हाला. या इकडे इझी करून एकदम शिकवू आपण. माझं फेवरेट एक्झाम्पल, अज्युम करा तुमचा वडापावचा बिझनेस आहे. कशाचा बिझनेस आहे मित्रांनो? वडापाव. ठीक आहे. आता वडापावच्या बिझनेस मध्ये तुम्ही काय एक्झॅक्टली, मी तुम्हाला पूर्ण काही नंबर्स देतो आणि मग तुम्ही मला सांगा की खरंच तुमचं इन्कम किती झालं, तुमचा ह्या वर्षाचं इन्कम किती, खरं मध्ये पैसे किती आले, हे सगळं आपण ह्या एक्झाम्पल मधनं समजून घेऊयात. चला आपण वर्षाच्या ऐवजी इथे डेज घेऊ. डे 1, डे 2 आणि डे 3. चला मित्रांनो एक एक करून समजून घेऊयात. सगळ्यात पहिले डे 1 ला त्यांनी 10 वडापाव विकले आणि त्याचे 100 रुपये त्याला आले. 10 वडापाव विकले आणि त्याचे किती रुपये आले त्याला? 100. ठीक आहे. बघा 10 रुपये विकले, 100 रुपये आले. ओके. त्यानंतर ना मित्रांनो त्यांनी अजून 2 वडापाव विकले 20 रुपयाचे. अजून 2 वडापाव विकले 20 रुपयाचे. बरोबर. म्हणजे टोटल इन्कम किती झाला? 120. पण सर हे वेगळं का लिहिलंय? कारण ह्याचे पैसे अजून आले नाहीयेत. म्हणजे ह्याचे पैसे आहेत आउटस्टँडिंग. ह्याचे पैसे काय आहेत? आउटस्टँडिंग. उधारीवर घेऊन गेला तो म्हणला की दादा उद्या देतो मी पैसे. मग मला सांगा, ठीक आहे, आता बघा कॉमन मॅनच्या अँगलने बघा, त्याला जर जाऊन आपण विचारलं ना की तुझं इन्कम किती झालंय, तो म्हणेल माझं इन्कम झालंय 100 रुपये. काय म्हणेल? माझं इन्कम किती झालंय? 100. बट एक खरा फायनान्स, खरा अकाउंटिंग वाला माणूस सांगेल की बाबा तुझं खरं इन्कम किती झालंय? 120. खरं इन्कम किती झालंय? 120. डे 1 चं तुझं इन्कम 120 आहे. तो म्हणेल कस काय? माझ्या गल्ल्यात तर 100च रुपये. अरे बाबा गल्ल्यात 100 आहेत, 20 रुपये यायचे बाकी आहेत ना, ते पण तर तुझं इन्कम आहे. असं थोडी आहे की ते फ्री मध्ये दिले का? नाही नाही म्हणतो फ्री नाही, उद्या देणार तो पैसे. अरे मग देणार आहे ना. कळलं का? आता बघा, जर अकाउंटिंग कॅश बेसिसवर होत असतं ना तर हा बरोबर आहे की मग मला आज 100 आले तर माझं आजचं इन्कम 100. पण आपण अकाउंटिंग अक्रुवल बेसिसवर करतो. अक्रुवलचा अर्थ काय? पैसे कधी येत आहेत कधी जात आहेत ह्याच्याशी फरक नाही पडत.
ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन कधी होतोय त्याच्याशी मॅटर होतो. आता बघा, ऍक्च्युअल हा 20 रुपयाचा सेल पण आजच झाला, बरोबर. मग त्याला आपण आजचाच इन्कम मानला पाहिजे. भलेही पैसे आपल्याला उद्या येणार आहेत, भलेही पैसे काय येणार आहेत, उद्या येणार आहेत. चला, तर डे 1चा इन्कम 120 का कळाला? तर बघा, सगळ्यात पहिले ह्या एक्झाम्पल मधनं आपण काय शिकलो की भलेही आपल्याला ह्या वर्षाचे काही पैसे मिळाले नसतील, पण तरीही तो आपला इन्कम असतो. ह्याला आपण म्हणतो आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर, आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर. आणि नेहमी लक्षात ठेवा, ह्या वर्षाचे जे आउटस्टँडिंग आहेत त्याला आपण इन्कम मध्ये ऍड करतो. जे आपल्याला ह्या वर्षाचं आपलं इन्कम असलं पाहिजे पण पैसे आले नाहीयेत, तर त्याला काय करा, रिसिट्स जेवढे पैसे आले त्याच्यात काय करा, त्याला ऍड करा. काय करा, ऍड. दुसरं मला सांगा, हे जे 20 रुपये यायचे बाकी आहेत, ही तुमची ऍसेट आहे का लायबिलिटी आहे? सर ऍसेट आहे, मला पैसे यायचे बाकी आहेत, हा माझा काय आहे, ऍसेट आहे. कळलं? तर ह्याला बॅलन्स शीट मध्ये काय करा, ऍसेट म्हणून दाखवा. तर बघा, मी इथे त्याचं बनवतोय इन्कम अँड एक्सपेंडिचर, इथे बनवतोय बॅलन्स शीट. तुम्हाला दिलंय रिसिट्स अँड पेमेंट, तुम्हाला दिलंय रिसिट अँड पेमेंट, आणि रिसिट्स मध्ये दिलेत 100 रुपये आलेत, बरोबर. कारण आलेत किती, 100. आणि इथे लिहून दिलंय 20 रुपीज आउटस्टँडिंग, 20 रुपीज आउटस्टँडिंग, हे तुम्हाला लिहून दिलंय. तर आता बघा आपण कसं बनवणार. सगळ्यात पहिले डेबिट क्रेडिट, हे आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे, हे लायबिलिटी अँड ऍसेट, ही आपली बॅलन्स शीट आहे. कसं दाखवणार बघा, सगळ्यात पहिले आपण इथून घेणार 100 रुपये आले, प्लस प्लस 20 रुपये आउटस्टँडिंग आहेत, 20 रुपये यायचे बाकी आहेत. म्हणजे ह्या वर्षाचा इन्कम किती झाला, 120. ह्या वर्षाचा इन्कम किती झाला, 120. आणि मित्रांनो, जे 20 रुपये यायचे बाकी आहेत तो आपला आहे ऍसेट, तो आपला काय आहे, ऍसेट. कळलं मित्रांनो? चला, आता नेक्स्ट डे ला जाऊया. नेक्स्ट डे मध्ये मित्रांनो त्याला मिळाले 140 रुपये. त्याला टोटल किती मिळालेत, 140. आणि मित्रांनो, आता मी तुम्हाला काही गोष्टी लिहून देतोय, समजून घ्या, फार इंटरेस्टिंग आहे. एक्झाम्पल मधनं सगळं क्लिअर होऊन जाईल. त्याला 140 रुपये मिळालेत, ठीक आहे. त्यात मागच्या दिवसाचे जे 20 रुपये यायचे बाकी होते ना, ते दुसऱ्या दिवशी येऊन तो म्हणलेला ना उद्या देऊन येतो, उद्या देतो आल्यावर, तर त्यांनी दुसऱ्या दिवशी आणून दिले. आता सगळ्यात पहिले मला सांगा, ऍक्च्युअल मध्ये डे 2 चं इन्कम किती झालंय, 140 झालंय की मित्रांनो 120 झालंय. 120 का? कारण हे 20 तर कालच झालं होतं, हे 20 चं इन्कम तर कालच झालं होतं. पैसे आज आलेत, पैसे आज आलेत, इन्कम तर आपलं कालच झालं होतं, कालच आपण दाखवलं ना इन्कम अकाउंट मध्ये. आणि हे ऍसेट दाखवलेलं की आपल्याला 20 रुपये येणं बाकी आहे, ते आले, ते आले. तर ह्या ऍक्च्युअली दिवसाचा इन्कम किती आहे, 120. 140 नाही, 140 नाही. पहिले तर क्लिअर झालं. मग आता आपण काय मायनस केलंय लक्षात घ्या. सर, मागच्या वर्षाचे आउटस्टँडिंग जर ह्या वर्षात आपल्याला मिळाले तर त्याला आपण काय करतो, ह्या वर्षाच्या इन्कम मधनं मायनस करतो. बघा आता काय होणार, आता ह्या वर्षाचं रिसिट अँड पेमेंट अकाउंट वगैरे तुम्हाला दाखवतो. बघा, आता तुम्हाला ह्या वर्षाचं रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलंय, रिसिट्स मध्ये तर दिसत असणारे 140 रुपये. आता तुम्ही बनवताय इन्कम अँड एक्सपेंडिचर. मला सांगा काय करणार, आपण घेणार 140, पण त्यातनं 20 रुपये तर मागच्या वर्षाचे आहेत, म्हणजे ह्या वर्षाचा इन्कम 120, ह्या वर्षाचा इन्कम 120. आणि बॅलन्स शीट मध्ये मित्रांनो काय करणार, आपण जो 20 रुपयाचा ऍसेट दाखवलेला तो करणार मायनस. का? कारण आता ते पैसे आले, आता तो आपला ऍसेट झाला 0. आता तो ऍसेट आपला काय झाला, 0. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? चला पुढे जाऊयात, आता पुढे जाऊयात. चला, आता डे 2 ला अजून काही गोष्टी घडल्या. 140 रुपये तर आले, त्यातनं 20 मागच्या वर्षाचे होते ते आपण मायनस केले, ठीक आहे. म्हणजे ह्या आता डे 2 चा इन्कम 120. आता बघा, एक कस्टमर आला ज्यांनी अजून 60 रुपये दिले, अजून 60 रुपये दिले, ठीक आहे. म्हणजे टोटल ऍक्च्युअली, किंवा मी असं सांगतो तुम्हाला, अजून 60 नाही, ह्या 140 मध्येच एका कस्टमरने 60 रुपये दिले होते. तो म्हणला की दादा माझ्या मुलाचा उद्या बर्थडे आहे, माझ्या मुलाचा उद्या काय आहे, बर्थडे, तर उद्या मला एक 6 वडापाव लागतील. तर किती होतील? तो म्हणला बाबा 10 रुपयाचा एक वडापाव 60 रुपये होतील. म्हणलं एक काम करतो, उद्या मी नसेल, माझा मुलगा येईल, तर त्याच्याकडे वडापाव द्या, पैसे आजच घ्या, पैसे आजच घ्या, उद्या मी माझ्या कामाला जाणार आहे. तर त्यांनी आपल्या खिशातनं काढून 60 रुपये दिले, खिशातनं काढून 60 रुपये दिले कुणाला, वडापाव वाल्याला. का? तर तू उद्या माझ्या मुलाला 6 वडापाव दे. आता मला सांगा, 120 तुम्ही म्हणत होता आपलं इन्कम आहे, 120 तुम्ही म्हणत होता आपलं इन्कम आहे, बट तुम्हाला कळालं 60 रुपये पुढच्या वर्षाचे ऍडव्हान्स मध्ये आत्ताच मिळालेत.
हा आपला आजचा इन्कम आहे का? नाही सर. हा 60 उद्याचा इन्कम असणार का? वडापाव अजून त्या विकलेत का आपण? नाही. आज त्यांनी फक्त उद्याचे पैसे आज त्यांनी ऍडव्हान्स मध्ये दिलेत. सर ऍक्च्युली हा 60 ना उद्याचा इन्कम पाहिजे. ऍक्च्युली हा 60 कधीचा पाहिजे? उद्याचा इन्कम. त्याला आजच्या इन्कम मध्ये काउंट नका करू. तर चला सगळ्यात पहिले आपण काय करणार, आजच्या इन्कम मधनं त्याला करणार मायनस. म्हणजे आजचा ऍक्च्युअल इन्कम झाला 60 रुपये. किती झाला? 60 रुपये. आता बघा मित्रांनो कसं, कारण 120 रुपये मिळाले होते. पहिले आपण काय केलं, जे मागच्या वर्षाचे होते आउटस्टँडिंग ते पहिले मायनस केले. मग जे उरले त्यातनं आपण जे पुढच्या वर्षाचे ऍडव्हान्स मध्ये मिळालेत ते पण मायनस केले, कारण तो सर ह्या दिवसाचा इन्कम नाहीये, तो पुढच्या दिवसाचा इन्कम आहे. म्हणजे आज मध्ये ऍक्च्युअली त्यांनी आजचं त्याचं इन्कम किती झालं? 60 रुपये. आजचं इन्कम किती झालं? 60. कळलं का मित्रांनो? बघा लॉजिकली पण बघा, आता मी तुम्हाला पूर्ण हिशोब पण करून देतो. एक वडापाव 10 रुपयाचा होता. आता टोटल त्याला 140 रुपये आलेत. म्हणजे काय, त्यांनी 14 वडापाव विकले पाहिजे 140च्या हिशोबाने. बघूयात त्यांनी खरंच 14 वडापाव विकलेत का? नाही सर. पहिले तर आहे ना 20 रुपये मायनस करा का? 20 रुपये मायनस करा का? कारण सर हे 2 वडापाव तर त्यांनी कालच विकलेले, हे 2 वडापाव तर त्यांनी कालच विकलेले. म्हणजे सर आता आले 12 वडापाववर आलो आपण, कारण सर 20 रुपये तर कालचे होते. त्यानंतर सर 60 रुपये म्हणजे 6 वडापावचे पैसे आपण उद्याचे पैसे आज घेतलेत. म्हणजे ते 6 वडापाव पण उद्या देणार आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपण आज वडापाव विकलेत किती? 6. त्यामुळे मित्रांनो आजचा इन्कम झाला पाहिजे 60. आजचा इन्कम किती झाला पाहिजे? 60. ह्याला म्हणतात अकाउंटिंग. ना की बाबा काल 100 रुपये आले म्हणजे आजचा इन्कम 100 झाला. गल्ल्यात किती आहे? 100. आजचा इन्कम 100. 140 आजचा इन्कम 100. अरे नाही बाबा, दॅट इज कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग. ते गेला तो जमाना. कॅश बेसिस, जेवढे पैसे आले तेवढे इन्कम, जेवढे पैसे गेले तेवढा खर्च, असं नाही होत. आपल्याला अकाउंटिंग करायचं असतं लॉजिकली. जर 6 वडापाव विकलेत तर लॉजिकली आजचा इन्कम आहे 60 रुपये. आता बघा हे जे 60 रुपये आपल्याला ऍडव्हान्स मध्ये मिळालेत, बघा इथे 20 रुपये आउटस्टँडिंग होते म्हणून आपण ऍड केलेले, हे 60 रुपये ऍडव्हान्स मध्ये मिळालेत म्हणून मायनस केले. आता लक्षात घ्या, हे जे 60 रुपये आपल्याला ऍडव्हान्स मध्ये मिळालेत ते आपल्यासाठी ऍसेट आहे की लायबिलिटी? सर लायबिलिटी आहे का? आता मला झक मारून उद्या ते 6 वडापाव बनवून त्या मुलाला द्यावे लागतील, नाहीतर ते पैसे रिटर्न करावे लागतील. हो की नाही? हो की नाही? पटकन सांग मला. येस सर. जर जर मी उद्या माझी गाडी बंद ठेवली, जर मी उद्या माझी वडापावची गाडी बंद ठेवली तर त्या माणसाला त्याचे 60 रुपये परत करावे लागतील की नाही? येस सर. कधीपर्यंत ही माझी लायबिलिटी आहे? जोपर्यंत मी त्याच्या मुलाला 6 वडापाव पॅक करून देत नाही. जसे मी ते 6 वडापाव पॅक करून दिले तशी माझी लायबिलिटी संपली. तशी माझी लायबिलिटी काय होईल? संपली. कळलं का मित्रांनो? येस सर. चला परफेक्ट. मग हे 60 रुपये आपली काय दिसणार? लायबिलिटी. आणि ह्या वर्षाचा इन्कम दिसणार 60 रुपीज. भले आपल्याला आलेत किती? 140. भले किती आलेत? 140. चला डे 3 ला आपल्याला आले 200 रुपये. आपल्याला आले 200 रुपये. ठीक आहे. चला लक्षात घ्या, आता आपल्याला डे 3 चा इन्कम काढायचा आहे. आता लक्षात घ्या, पहिली गोष्ट मला सांगा, हे 60 रुपये कालच आले होते. हे 60 रुपये कालच आले होते, पण त्याचा इन्कम आपण मागच्या वर्षी काउंट नव्हता केला. का नव्हता केला? कारण आपण म्हणलो की ते वडापाव जेव्हा विकू तेव्हा त्याचा काउंट करायचा. म्हणजे सगळ्यात पहिले मागच्या वर्षाचे जे ऍडव्हान्स मध्ये मिळाले त्याला ह्या वर्षाचा इन्कम समजा, तो झाला 260. किती झालं? 260. पण तुम्हाला कळालं की आज पण 4 वडापाव मी उधारीवर विकलेत, म्हणजे 40 रुपये यायचे बाकी आहेत. तर तो पण माझा इन्कम आहे. तो पण 40 काय करा? ऍड. म्हणजे ऍक्च्युअली तर आजचा इन्कम किती झाला? 300. बघा 60 काल त्याचे पैसे घेऊन ठेवलेले बट आज वडापाव दिले, तो पण माझा आजचा इन्कम आहे. 40 वडापाव तर आज विकलेत बट त्याचे पैसे अजून आले नाही, पण तरी तो माझा काय आहे? इन्कम आहे. तर टोटल माझा आजचा इन्कम झाला 300. किती झाला मित्रांनो? 300. भले अकाउंट मध्ये आले असतील 200, अकाउंट मध्ये आले असतील 200. कळलं का मित्रांनो? ऍट द एंड तुम्हाला मी आता गंमत दाखवतो. बघा आपण आहे ना जेवढे वडापाव विकतोय ना तेवढेच इन्कम आपण सगळ्या वर्षी रेकॉर्ड करतोय. पहिल्या वर्षी बघा, पहिल्या वर्षी मी 10 वडापाव विकले, त्याचे 100 रुपये आलेले. त्यानंतर 2 वडापाव अजून विकले, टोटल मी 12 विकलेले. कारण बघा 20 रुपये यायचे बाकी होते, म्हणजे वडापाव तर विकलेले. म्हणजे बघा पहिल्या वर्षी 12 वडापाव विकले, त्याचं 120 घेतलं. दुसऱ्या वर्षी 6 वडापाव विकलेले, त्याचे किती घेतलेले? 60. आता तिसऱ्या वर्षी येऊयात. सगळ्यात पहिले बघा 200 रुपये आलेले, म्हणजे लॉजिकली बरं थांबा आपण उलट जाऊया. 300 रुपये आपण इन्कम म्हणतोय, म्हणजे 30 वडापाव आपले आजच्या दिवसात गेले पाहिजे. 30 वडापाव आजच्या दिवसात गेले पाहिजे. आता बघूयात एक एक करून. हे 4 वडापाव गेलेत का? येस सर गेलेत. त्याचे पैसे आले नाही पण वडापाव विकलेत.
त्यानंतर हे 60 वडापाव आज विकलेत का? येस सर, विकले तर आज आहेत, पैसे काल आलेले, बट विकले कधी आहेत? आज. बघा किती झाले टोटल? 10 वडापाव झाले आणि 200 म्हणजे हे 20 वडापाव. किती झाले रे? 20 आणि 10 30 झाले का? बरोबर, आज 30 वडापाव विकलेले, त्याचं 300 रुपये इन्कम आलं का? म्हणजे आपण ऍक्च्युअली जेवढे वडापाव विकतोय ना त्याचं इन्कम आपण त्या वर्षीच रेकॉर्ड करतोय. 10 रुपयाचा एक वडापाव, पहिल्या दिवशी 12 विकले, इन्कम 120 आलं. दुसऱ्या वर्षी 6 विकले तर 60, भले पैसे 140 आलेले. आणि तिसऱ्या वर्षी भले 200 रुपये आले, बट आपण इन्कम 300 दाखवलं, कारण वडापाव किती विकले? 30. ह्याला म्हणतात करेक्ट मेथड ऑफ अकाउंटिंग. ह्याला म्हणतात करेक्ट मेथड ऑफ अकाउंटिंग. तर तुम्हाला फक्त एवढंच समजायचंय की बाबा आपलं ह्या वर्षाचं इन्कम कुठलं कुठलं काउंट झालं पाहिजे. मी तुम्हाला आता समरी फॉर्म मध्ये नेहमी सांगतो लास्टला की बाबा नक्की आता ह्या सगळ्या गोष्टींना एक्झाम साठी कसं लक्षात ठेवायचं. बघा नेहमी काय करायचं, बघायचं की आपला करंट इयर कुठला आहे. करंट इयर कुठला आहे नेहमी लक्षात ठेवा. मागच्या वर्षाचे पैसे हा वर्षाचा इन्कम नाहीये, पुढच्या वर्षाचे मिळालेले पैसे ह्या वर्षाचा इन्कम नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे झालं आपल्याला मागच्या वर्षाचं आउटस्टँडिंग, ह्या वर्षाचा इन्कम नाही. पुढच्या वर्षाचा ऍडव्हान्स, ह्या वर्षाचा इन्कम नाही. दुसरं ह्या वर्षाचं आउटस्टँडिंग, ह्या वर्षाचं आउटस्टँडिंग म्हणजे ह्या वर्षाचे काही पैसे यायचं बाकी आहे, ते ह्या वर्षाचं आपलं इन्कम आहे. ते ह्या वर्षाचं आपलं काय इन्कम आहे. त्यानंतर ह्या वर्षी काही ऍडव्हान्स मध्ये मिळालेत, ह्या वर्षी काही ऍडव्हान्स मध्ये मिळालेत, ते ह्या वर्षाचं इन्कम नाही. पण मागच्या वर्षी कुणीतरी आपल्याला ऍडव्हान्स मध्ये पैसे दिलेले आजसाठी, आठवतंय का? ते 60 रुपये तो माणूस देऊन गेलेला त्याच्या मुलाच्या याच्यासाठी, ते मागच्या वर्षाचं इन्कम नाहीये, ते आहे आजचं इन्कम. ते आहे आजचं इन्कम. कळलं मित्रांनो? तर हे फक्त तुम्हाला बेसिक थोडं लक्षात ठेवावं लागेल. इंग्लिश मध्ये अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही, एकदम सिंपल ठेवायचं. एकच मिनिट, काय बाबा मी कुठली पावती मारली? कुठल्या गाडीची पावती मारली ते तर सांगा. महाराष्ट्र पोलीस नुसत्याच पावत्या मारतं, पण कुठल्या गाडीची मारतंय काय काही अंदाजा नाही. जाने दो भाई. चला मित्रांनो, तर कळलं का? येस. आता नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन. अरे ऐका, डेप्रिसिएशनचं तर म्हणजे कायच रे, आता किती वेळा करणार ते. एनिवेज करून घेऊ चला. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन. ऑन 1 एप्रिल 2018 फर्निचर अकाउंट शोज अ बॅलन्स ऑफ 1 लाख. शोज अ बॅलन्स ऑफ 1 लाख. 1 एप्रिल 2018 ला आपल्याकडे 1 लाखाचं फर्निचर आहे. ओके. ऑन 1 जुलै 2018 ऍडिशनल फर्निचर वॉज परचेस्ड फॉर 30,000. ठीक आहे. वर्षाच्या मध्यात आपण 1 जुलैला अजून नवीन फर्निचर घेतलं, कितीचं? 30,000चं. पुढे जाऊयात. फर्निचर इज टू बी डेप्रिशिएटेड बाय 12% पर ॲनम. मित्रांनो हे जे पीए लिहिलेलं असतं ना, पीएचा अर्थ आहे पर ॲनम. पर ॲनमचा अर्थ काय? की बाबा दरवर्षी आपण 12% डेप्रिसिएशन चार्ज करतो. शो द प्रेझेंटेशन इन फायनल अकाउंट्स. या चला इकडे बघा काय दिलेलं आपल्याला समजून घ्या. मी एक टाइमलाईन, डेप्रिसिएशनचा क्वेश्चन करताना नेहमी टाइमलाईन बनवायची. नेहमी काय बनवायची? टाइमलाईन. चला सुरुवात झाली 1 एप्रिल 18 पासून. सो वर्ष कधी संपणार? 31 मार्च 19 ला. क्लिअर आहे मित्रांनो? सुरुवात जर 1 एप्रिलला झालेली तर वर्ष कधी संपणार? 31 मार्चला. 1 एप्रिलला आपल्याकडे 1 लाख रुपयाचे काय होते? फर्निचर होतं. 1 लाख रुपयाचं काय होतं? फर्निचर. त्यानंतर 1 जुलै 18ला 1 जुलै 18ला आपण अजून 30,000चं फर्निचर घेतलं. म्हणजे लॉजिकली आता वर्षाच्या एंडला आपल्याकडे किती फर्निचर झालं रे? किती फर्निचर झालं? 1,30,000चं झालं. किती झालं? 1,30,000. कसं? ऑलरेडी 1 लाखाचं होतं, अजून 30,000चं घेतलं, आता झालं 1,30,000. आता जर मी 1,30,000वर डायरेक्ट 12% काढलं ना मित्रांनो, म्हणजे बघा असं जर कॅल्क्युलेशन केलं मी 1,30,000 इंटू 12%, तर याच्यात प्रॉब्लेम काय होईल मी तुम्हाला सांगतो. 1300 इंटू 12 किती येतं रे? 1300 इंटू 12, 1300 इंटू 12 15,600. 15,600. बरं, आता याच्यात प्रॉब्लेम काय आहे? ह्याच्यात प्रॉब्लेम हा आहे सर की ऍक्च्युली तुम्ही बघसाल तर तुम्ही काय केलं सर? 12% पूर्ण 1,30,000वर लावले.
पण सर 12% तर पर ॲनम लिहिलं होतं, म्हणजे वर्षभराचं. सर 1 लाख तर पूर्ण वर्षभरात वापरलंय बघा. हे 1 लाखाचं फर्निचर पूर्ण वर्ष वापरलंय. बट सर हे 30,000 तर घेतलंय जुलैमध्ये, म्हणजे हे किती महिने वापरलंय रे? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. सर 9 महिने. सर हे किती महिने वापरले आपण? 9 मंथ्स. किती महिने वापरले? 9 मंथ्स. मग सर ह्याच्यावर पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन घेणं इलॉजिकल आहे, बरोबर? मग आपण डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करतो बघा. पहिले तर आपण म्हणणार 1 लाखावर पूर्ण वर्षाचे 12%, बरोबर? 1 लाखावर पूर्ण वर्षाचे किती? 12%, प्लस प्लस 30,000वर 12% तर घ्यायचे, पण हे झालं पूर्ण वर्षाचं. आपल्याला पाहिजे 9 महिन्याचं, तर आपण करणार 9/12. काय करणार? 9/12. सर 9/12 का केलं बघा. ह्याचं आन्सर जे येईल ते 12 महिन्याचं येईल. सो डिवाइड बाय 12 केलं की 1 महिन्याचं येणार, आणि मग इंटू 9 केलं की किती महिन्याचं येणार? 9 महिन्याचं. कळलं? चला आता याला सॉल्व्ह करूयात. 0 0 गॉन. तर 1000 इंटू 12 किती आलं मित्रांनो? 12,000. 12,000 आलं की नाही? चला किती आलं? 12,000. प्लस ह्याचं किती आलं रे बघा? 12 कट, 0 0 कट, 300 इंटू 9, 3 9 27, 2,700. सो टोटल किती आलं मित्रांनो? 14,700. किती आलं? 14,700. सर पहिले 15,600 काय येत होतं? कारण ते येडं 1,30,000वर घेत होतं. हे 30,000चं पण ते पहिल्या दिवसापासून डेप्रिसिएशन घेत होतं, पण ते चुकीचं आहे. कारण 30,000ची मशीन घेतलीच कधी? फर्निचर घेतलंच कधी? 1 जुलैला. 1 जुलैला. म्हणजे ऍक्च्युअल डेप्रिसिएशन किती आलं पाहिजे? 14,700. 14,700. कळलं मित्रांनो? चला या इकडे. 14,700. क्लिअर आहे? डेप्रिसिएशन 14,700 कसं आलं? चला बॅलन्स शीट मध्ये पण बघा कसं दिसणार. 1 लाखाचं होतं, 30,000चं घेतलं. सो टोटल किती झालेले? 1,30,000. त्यातनं 14,700 डेप्रिसिएशन झालं. सो ऍसेट कितीचे उरले? 1,15,300. बघा डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन त्यांनी खाली दाखवलेलं आहे की 1 लाखावर पूर्ण 1 वर्षाचं आणि 30,000वर 9 महिन्यांचं. ओके. नेक्स्ट आहे मित्रांनो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड प्रीपेड एक्सपेन्सेस ऑफ करंट इयर अँड प्रिव्हियस इयर. बघा आता जसं इन्कमचं असतं ना, तसंच एक्सपेन्सचं पण असतं. ह्या वर्षाचं आउटस्टँडिंग, मागच्या वर्षाचं आउटस्टँडिंग, ह्या वर्षाचा ऍडव्हान्स, मागच्या वर्षाचा ऍडव्हान्स, पुढच्या वर्षाचा ऍडव्हान्स, हे सगळ्या गोष्टींना आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. परत जर लॉजिकली गेलात तर फार इझी आहे. जर तुम्ही पाठ करून गेलात ना की मागच्या वर्षाचं आउटस्टँडिंग ऍड करायचं असतं, लेस करायचं असतं, कन्फ्यूज होतात. कन्सेप्च्युअली समजायचं की बाबा हे नक्की ह्या वर्षाचं इन्कम आहे का? हा नक्की ह्या वर्षाचा एक्सपेन्स आहे का? असेल तर ऍड किंवा मायनस करा, नसेल तर त्याला काय करा? एक्सक्लूड करा. बघा आपल्याला दिली आहे 2018ची बॅलन्स शीट. 2018ची बॅलन्स शीट आणि त्यात आपल्याला दिसतंय प्रीपेड सॅलरी. प्रीपेड सॅलरी, प्रीपेड ऍसेट साइडला दिसतंय. प्रीपेडचा अर्थ काय? आपण ऍडव्हान्स मध्ये 2,000 रुपये सॅलरी पे केली आहे. ऍडव्हान्स मध्ये 2,000 रुपये सॅलरी पे केली आहे. मित्रांनो विसरू नका, विसरू नका. हा 60 रुपये त्या वडापावच्या माणसानी, आता आपल्यासाठी ते इन्कम होतं ऍडव्हान्स मध्ये मिळालेलं, त्याच्या अँगलने विचार करा. मुलाचा बर्थडे कधी आहे? उद्या आहे. मुलाचा बर्थडे कधी आहे? उद्या आहे, बरोबर? पण त्यांनी आजच 60 रुपये वडापाववाल्याला दिले. आजच 60 रुपये वडापाववाल्याला दिले. आता मला सांगा, म्हणतानी तर आपण म्हणतो 60 रुपये खर्च झाला आजचा, पण ऍक्च्युअल तो खर्च आजचा आहे का? नाही, तो खर्च कधीचा आहे? उद्याचा आहे. कळलं का मित्रांनो? अकाउंटिंग मध्ये उद्याचा आहे. रिअल लाईफ मध्ये तुम्ही आपल्या मित्रांसोबत वगैरे गप्पा मारताना बोलता ते वेगळे. अकाउंटिंगच्या अँगलने विचार करा, तो खर्च ऍक्च्युअली कधीचा आहे? उद्या. कारण बर्थडे कधी आहे? उद्या आहे. वडापाव कधी मिळणार आहे? उद्या. पैसे फक्त आपण आज दिलेत. पैसे फक्त आपण काय केलेत? आज दिलेत. कळलं का? चला आता खर्चाच्या अँगलने विचार करा. बघा 2018च्या बॅलन्स शीट मध्ये 18-19 म्हणजे पुढच्या वर्षाची सॅलरी 2,000 रुपये ह्याच वर्षी पे केली आहे. पहिले तर मला सांगा बघा आता अजून पहिले पुढे काय डेटा दिलाय ते बघूया. रिसीट अँड पेमेंट ऑफ 31 मार्च 2019 म्हणजे हे सर बघा परत आपला डेटा समजा. आपल्याला 31 मार्च 18 ला म्हणतायत 2,000 रुपये तुम्ही ऍडव्हान्स मध्ये सॅलरी दिली आहे. आता आपल्याला जो डेटा दिलाय ना हा रिसीट अँड पेमेंट, तो 2019 म्हणजे ह्या वर्षाचा दिलाय, पुढच्या वर्षाचा. म्हणजे ऍक्च्युअली
हे 2000 रुपये ह्या वर्षाची सॅलरी आहे, बरोबर? कारण मग लिहून पण दिलंय 18-19 ची ती सॅलरी आहे जी आपण ह्याच वर्षात पे केली, मागच्या वर्षात. कळलं? 17-18 मध्ये आपण पे केली, कधीची? 18-19 ची. या इकडे आता 18-19 मध्ये काय म्हणतात बघा, बाय सॅलरीज. 18-19 ची सॅलरी किती आहे? 30,000. बघा 18-19 मध्ये 18-19 ची सॅलरी पे केली, हा तर आपला खर्च आहेच आहे, त्याच्यात तर काय वादच नाही. सगळ्यात पहिले तर 30,000 हा आपला खर्च आहे, ह्याच्यात काय डोकंच नाही लावायचं. बाय सॅलरी 19-20 म्हणजे ह्याच्या पण पुढचा वर्ष. मला सांगा, परत ह्यांनी ह्या वर्षी पण त्याच्या पुढच्या वर्षाचे 1,000 रुपये ऍडव्हान्स मध्ये पे केले. हा ह्या वर्षाचा खर्च आहे का? नाही सर. ही सॅलरी 19-20 ची आहे, म्हणजे हा कधीचा खर्च आहे? 19-20 चा. पे आज केलाय, बट खर्च आज आहे का? नाही. तर त्याला काय करा, म्हणजे इन्क्लूड नका करू. म्हणजे बघा, ऍक्च्युअली तर आपण कसं केलं पाहिजे, त्याला असं घेतलं पाहिजे की आपण टोटल 31,000 पे केलेत, पण त्यातले 1,000 रुपये हे पुढच्या वर्षासाठी आहेत, तर ह्या वर्षाचा खर्च झाला 30,000. पण मित्रांनो, अजून काय डेटा दिलाय ते बघूया. आउटस्टँडिंग सॅलरी फॉर द करंट इयर वॉज 5,500. सर ह्या वर्षाची काही आपण ऍडव्हान्स मध्ये पण पे करून बसलोय, बट काही लोकांची सॅलरी अजून पण आउटस्टँडिंग आहे, अजून पण पे करायची बाकी आहे. तो आपला ह्या वर्षाचा खर्च आहे की नाही? येस सर, ह्या वर्षाचा तो आपला खर्च आहे. तर बघा, म्हणजे ऍक्च्युअली आता आपण कितीपर्यंत आलो? 35,500. थांबा, इथे संपलं नाही सर. मागच्या वर्षी जे 2,000 ऍडव्हान्स मध्ये पे केलेले ह्या वर्षासाठी, तो पण तर ह्या वर्षाचा खर्च आहे ना. बघा 35,500 आतापर्यंत झालेलं, प्लस 2,000 जे मागच्या वर्षी मिळालेले, म्हणजे ऍक्च्युअली ह्या वर्षाचा एक्सपेन्स किती आहे? 37,500. या इकडे 37,500 बघून घ्या एकदा क्विकली. 37,500 बघून घ्या. कसं? परत बघा ह्या वर्षाचे. बघा तुम्ही इकडून आहे ना, परत एकदा टॅली करा. सगळ्यात पहिले इथे यायचं. काय करायचं माहिती का मित्रांनो? आय नो तुम्हाला आता पण थोडं थोडं कन्फ्युजन होत असेल, कारण तुमच्या डोक्यात आहे ना ते एवढं वर्षानुवर्ष बसलेलं आहे ना, की जे पे केले तेच आपला खर्च, जे मिळाले तोच आपला इन्कम. अरे मित्रांनो, अकाउंटिंग तसं नाही होत. कळलं का? बघा तुम्हाला परत एकदा मी एकदम सिंपल करून समजवतो. बघा पहिले तर रिसिट अँड पेमेंटला या. 31 मार्च 2019 म्हणजे हे 18-19 वर्ष आहे. 18-19 वर्ष आहे. सगळ्यात पहिले बघा, 18-19 वर्षात आपण काही पेमेंट केले. किती केले? 31,000. त्याचं ब्रेकअप काय की सर सॅलरी पे केली आहे. 18-19 ह्या वर्षाची सॅलरी किती पे केली आहे? 30,000. मला सांगा, हा तर आपला खर्च आहेच आहे, हा तर आपला खर्च आहेच आहे, तर हे 30,000 घ्या. मला सांगा, हा 1,000 आपला खर्च आहे का? सर पे केलाय ना. अरे पे केलाय, बट तो ह्या वर्षाचा खर्च आहे का? नाही. तो 19-20 चा खर्च आहे, त्याला आपला खर्च समजू नका, त्याला आपला खर्च समजू नका. सर मागच्या वर्षी 18-19 साठी आपण पे केले होते 2,000 ऍडव्हान्स मध्ये, तो मागच्या वर्षाचा खर्च आहे? नाही. कधीचा खर्च आहे? सर ह्या वर्षाचा. मग काय करा? ऍड करा. ऍड 2,000. चला. आणि मित्रांनो अजून काय दिलंय? आउटस्टँडिंग सॅलरी फॉर करंट इयर वॉज 5,500. म्हणजे सर ह्या वर्षाची अजून काही अशी सॅलरी आहे जी आउटस्टँडिंग आहे, जी पे नाही केली, तर तो पण आपला खर्च आहे, तर त्याला पण काय करा? ऍड करा. बरोबर आलं तुमचं 37,500. आणि बघा स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिले जी पुढच्या वर्षाची सॅलरी ऍडव्हान्स मध्ये पे केली, तो तुमचा ऍसेट आहे. जी ह्या वर्षाची सॅलरी आउटस्टँडिंग आहे, ही तुमची लायबिलिटी आहे. ही तुमची काय आहे? लायबिलिटी. कळलं का मित्रांनो? चला बघा, आउटस्टँडिंग ही तुमची लायबिलिटी आहे, प्रीपेड हा तुमचा ऍसेट आहे. ओके मित्रांनो, चला. सो आज आपण बऱ्यापैकी जे छोटे छोटे गोष्टी होत्या ना त्या कव्हर केल्या. आता आहे ना, आता उद्यापासून एक एक करून क्वेश्चन्स आपण करायला स्टार्ट करणार आहोत. जर आजच्या लेक्चर मध्ये पण तुम्हाला काही कन्फ्युजन किंवा डाऊट होत असेल ना, नक्की कमेंट्स मध्ये तुम्ही तुमचे कन्फ्युजन किंवा डाऊट्स टाका. कारण मित्रांनो बघा, अल्टिमेटली आपला पर्पज आहे की आपल्याला अकाउंट्स मध्ये 100 आउट ऑफ 100 घेऊन यायचे, आणि त्याच्यात कुठेच आपण 1% पण आपल्याला कन्फ्युजन डाऊट्स नकोय. तसं तर मी तुम्हाला खूप सिंपल आणि इझी करून सांगितलंय. मी तुम्हाला एकदम लास्ट परत एक सिंगल लाईन मध्ये तुम्हाला सांगतो. फार सिंपल, लक्षात ठेवा. आपल्याला ह्या वर्षाचा इन्कम काढायचा असतो आणि ह्या वर्षाचा एक्सपेन्स. त्याच्यात कन्फ्यूज करायला तुम्हाला सगळी खिचडी करून दिलेली असते. पहिले इन्कमची गोष्ट करूयात. इन्कम मध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं? मागच्या वर्षाचं ह्या वर्षी मिळालं, ह्या वर्षाचं अजून मिळायचं बाकी आहे. आता बघा एकदम सिंपल, एक एक करून करू. पहिले तर तुम्हाला म्हणले ह्या वर्षी पहिले 1,000 रुपये ह्या वर्षाचे ते ह्याच वर्षी मिळाले, ते तर तुमचा इन्कम आहेच. मग म्हणतात की मागच्या वर्षी काही लोकांनी ऍडव्हान्स मध्ये दिलेले,
ह्या वर्षासाठी, मग मागच्या वर्षीचा तो इन्कम नव्हता पण ह्या वर्षाचा आहे, मग त्याला ऍड करा. म्हणजे मागच्या वर्षी जर काही ऍडव्हान्स मध्ये मिळाला असेल ह्या वर्षासाठी तर ते ऍड करा. ह्या वर्षाचा तो इन्कम आहे. ह्या वर्षी काही कस्टमर्सनी ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले, ते ह्या वर्षाचा इन्कम आहे का? नाही, त्याला मायनस करा, तो आपला पुढच्या वर्षाचा इन्कम आहे. ह्या वर्षाचे काही पैसे येणं बाकी आहे, तो आपला ह्या वर्षाचा इन्कम आहे का? येस, आउटस्टँडिंग, त्याला काय करा? ऍड करा. मागच्या वर्षाचे काही पैसे यायचे बाकी होते जे ह्या वर्षात आले, तो आपला ह्या वर्षाचा इन्कम आहे का? नाही, तो तसं मागच्या वर्षाचा इन्कम आहे, तर त्याला पण काय करा? मायनस करा. सिमिलरली एक्सपेन्स मध्ये आपल्याला ह्या वर्षाचा एक्सपेन्स काढायचा आहे, म्हणतील की मागच्या वर्षाचा काही एक्सपेन्स होता जो पे करायचा बाकी होता, म्हणजे मागच्या वर्षी आउटस्टँडिंग होता, ज्याला आपण ह्या वर्षी पे केलं. ह्या वर्षी पे जरी केला असलं तो खर्च मागच्या वर्षाचा आहे, तर त्याला काय करा? आपल्या जेवढं पेमेंट्स दिलं असेल तेवढ्यात त्याला मायनस करा, कारण तो ह्या वर्षाचा खर्च नाहीये. सेकंड, ह्या वर्षाचे काही बिल्स आउटस्टँडिंग आहेत, म्हणजे अजून पे नाही केलेत, खर्च तर ह्याच वर्षाचा आहे, काय करा? खर्चात ऍड करा. त्यानंतर ना पुढच्या वर्षाचे काही खर्च ऍडव्हान्स मध्ये पे केले, तो ह्या वर्षाचा खर्च आहे का? नाही, तर त्याला काय करा? मायनस करा. कळलं का मित्रांनो? हे फार सिंपल आहे. आणि जे आउटस्टँडिंग आहे, म्हणजे बघा इन्कमच्या बाजूने बघा, आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे येणं बाकी आहे, तो आपला ऍसेट आहे. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे देणं बाकी आहे, म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे. प्रीपेड एक्सपेन्स म्हणजे आपण ऍडव्हान्स मध्ये एक्सपेन्स पे केलाय, हा आपला ऍसेट आहे. आणि प्रीपेड इन्कम म्हणजे आपल्याला इन्कम ऍडव्हान्स मध्ये मिळालंय, ही आपली लायबिलिटी आहे. कळलं? क्लासिक एक्झाम्पल ते वडापाववाल्याचं, त्याला 60 रुपये ऍडव्हान्स मध्ये मिळालेले, त्याची ही लायबिलिटी आहे कधीपर्यंत? जोपर्यंत तो वडापाव बनवून देत नाही. कळलं का मित्रांनो? चला, आय होप तुम्हाला फार सिंपल, खूप इझी प्रकारे कन्सेप्ट कळाले असतील. आता आपण उद्यापासून पुढचे एक्झाम्पल्स आणि क्वेश्चन्स करायला स्टार्ट करणार आहोत. सो सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू एव्हरीवन. असंच मित्रांनो व्ह्यूज, कमेंट्स, लाईक्स हे देत राहा, त्याच्यातच आम्हाला सगळ्यात जास्त मोटिवेशन अँड एनर्जी मिळते तुमच्यासाठी बेस्ट ऑफ द बेस्ट कंटेंट घेऊन येण्याची. सो थँक्यू एव्हरीवन.